नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मोठ्या यशानंतर आता राज्य शासनानं राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्धार केलेला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये एक रकमी दिले जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला व टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील। तर मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे, चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी GR आपण ओपन केलेला आहे। 6 फेब्रुवारी 2024 चा हा GR आहे। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या जो समस्या आहेत, अपंगत्व आहे, अशक्तपणा आहे, यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राबविण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि याबद्दलची जी पावले आहेत ती महाराष्ट्र शासनाने लगबगीने उचललेली आहेत। या GR मधील थोडीशी माहिती आपण पाहूया। बघा, शासन निर्णय काय आहे। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। आता बघा, 65 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे किंवा 65 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येत असतील, अपंगत्व असेल, अशक्तपणा असेल, अशा जे समस्या आहेत त्या सर्व समस्यांवर मात करता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे। आता या योजनेचं नाव काय आहे बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचं ध्येय आणि उद्दिष्ट पाहूया थोडक्यामध्ये। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा ज्येष्ठ नागरिकांना एक वेळ एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत, जे त्यांचं अकाउंट संलग्न आहे आधारशी, अशा आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत प्रदान करण्यासाठी त्यांना हा GR काढलेला आहे आणि ही योजना काढलेली आहे। DBT मार्फत हे एक रकमी एकच वेळ 3000 रुपये त्यांना मिळणार आहेत। यामध्ये ते त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत, त्यांच्या वयोमानानुसार जी त्यांना गरज पडणार आहे किंवा अपंगत्व आहे किंवा अशक्तपणा आहे, त्यांच्या सुखदुःखासाठी ज्या वस्तू लागणार आहेत ते खरेदी करू शकतील ज्येष्ठ नागरिक, म्हणून शासनाने हा निर्णय काढलेला आहे। आता यामध्ये बघा ते काय काय खरेदी करू शकतात। चष्मा आहे, श्रवण यंत्र आहे, ट्रायपॉड आहे, स्टिक व्हीलचेअर आहे, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी वस्तू ते खरेदी करू शकतील, म्हणून शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे। आता याबद्दल बघा, निधी हा 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्वांना। थेट लाभ वितरण हे DBT प्रणालीद्वारे त्यांच्या 3000 रुपये जे आहेत प्रत्येक लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड लागेल किंवा मतदान कार्ड लागेल, दोन्हीपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। ज्या बँकेचं
खातं हे आधारशी संलग्न आहे असंच खातं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. डीबीटी मार्फत 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर तिसरा नंबर आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. स्वयं घोषणापत्र लागणार आहे. आता स्वयं घोषणापत्र कसं काढायचं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. तुम्ही तिथून डाउनलोड करून प्रिंट काढा आणि त्यावरती तुमचं स्वयं घोषणापत्र तुमची सर्व माहिती लिहून त्या ठिकाणी साईन वगैरे करून तुम्ही जमा करायचा आहे. आता हा अर्ज देखील कुठे जमा करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर बघा 5वा मुद्दा आहे शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य जी कागदपत्रे आहेत ती अन्य कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला हा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत. तर बघा पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. विकसित करण्यात येणार आहे असं सांगितलंय, परंतु अजून ऑनलाईन पोर्टल हा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध झालेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा अर्ज जो आहे हा ऑफलाईनच द्यायचा आहे. हा अर्ज आता कोणाकडे द्यायचा आहे ते पाहूया. हा जो अर्ज आहे या योजनेचा अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे, त्याचा फॉर्म कसा घ्यायचा आहे ते पण सांगतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी या योजनेचा फॉर्म देऊन टाकतो. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढा आणि मॅन्युअली तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण कार्यालय असतं त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. आता बघा त्या ठिकाणी तुमचं जर नाही जाणं तर तुमचं पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावर जर हे अर्ज स्वीकारत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला अर्ज हा तुमच्या हाताने भरायचा आहे आणि ऑफलाईन मध्ये भरायचा आहे आणि भरून तुम्हाला सगळं कागदपत्रे त्यांना लावून त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता यानंतर आपण अर्ज कसा भरायचा आहे त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी हा जो GR आहे हा GR तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. तुम्ही सविस्तरपणे हा संपूर्ण GR वाचून घेऊ शकता. सविस्तर सगळी माहिती यामधली वाचून घ्या. आता आपण पाहूया की तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज कशा पद्धतीचा असणार आहे आणि त्या अर्जामध्ये काय काय माहिती लिहायची आहे, काय डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहेत ते पाहूया. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता अशा प्रकारचा हा अर्ज तुम्हाला लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही उजव्या साईडला बघू शकता पासपोर्ट फोटो लागणार आहे. तुमच्या सद्यस्थितीमधला जो नवीन पासपोर्ट फोटो आहे तो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे. त्यानंतर इकडे बघा वर्ष लिहायचं आहे 2024, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा तपशील मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. काय काय माहिती आहे ती तुम्हाला अर्जदाराची माहिती या ठिकाणी या बॉक्सेस मध्ये तुम्हाला भरायची आहे. आणि पृष्ठ क्रमांक तुम्ही अर्जदाराचं जे काही त्या ठिकाणी लावणार आहात कागदपत्र जे लावणार आहात ते तुम्हाला पृष्ठ क्रमांक कितीवर लावलेला आहे किंवा किती नंबरला तुम्ही कागद लावलेला आहे तो इथं नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर सुरुवातीला बघा अर्जदाराचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक, मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे, तुमचा संपूर्ण पत्ता, व्यवहाराचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे, आधार कार्ड जोडायचं आहे सोबत आणि या ठिकाणी पृष्ठ क्रमांक टाकून द्यायचा आहे. मतदान कार्ड असल्यास ते पण जोडायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख, जन्मतारखेसाठी शाळा सोडल्याचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, 10वी बोर्डाचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला यापैकी कोणतीही एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे जन्मतारखेच्या दाखल्यासाठी. त्यानंतर तुमचं वय जे आहे ते 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल. त्यानंतर बघा शिक्षण आहे, अंतिम शैक्षणिक अर्हता नमूद करायची आहे या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय ते ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि तसे डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहेत. त्यानंतर मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला या ठिकाणी तुम्हाला सोबत जोडायचा आहे, तशी माहिती या बॉक्समध्ये लिहायची आहे आणि डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहे. त्यानंतर नोकरी व्यवसाय काय करत आहात का ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे आणि डॉक्युमेंट जोडायचे. त्यानंतर तुमचं उत्पन्न किती आहे, उत्पन्नाचं स्वघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. तर आता हे स्वघोषणापत्र याच अर्जामध्ये आपल्याला शेवटी बघायचं आहे. स्वघोषणापत्र या ठिकाणी तुम्ही त्याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर बघा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा, जर दारिद्र्य रेषेखाली जर तुम्ही असाल, BPL कार्ड क्रमांकासहित असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा पुरावा द्यायचा आहे, नंबर द्यायचा आहे BPL कार्डचा. त्यानंतर दिव्यांग प्रकार असेल तर तसं लिहायचं आहे, काही दिव्यांग असेल तर दिव्यांगाची टक्केवारी या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर समोरचा बघा मुद्दा, पेन्शन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा जोडायचा आहे. त्यानंतर मागणी करण्यात आलेली उपकरणे, म्हणजे तुम्ही कोणतं उपकरण या ठिकाणी मागणी करणार आहात किंवा केलेलं आहे, साहित्याची नावे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. चष्मा मागवला का, श्रवण यंत्र मागवलंय का, ड्रायपॉड वगैरे किंवा स्टिक, व्हीलचेअर असेल, जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत रुपये या ठिकाणी तुम्हाला
लिहायचे आहे किती आहे किंमत. त्यानंतर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक किंवा इनवॉइस म्हणजेच तुम्हाला पावती या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला यासोबत जोडायचं आहे. ते स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला खाली या फाईलमध्ये दिलेलं आहे. आपण पाहूया थोड्या वेळात. त्यानंतर बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. बँकेचं पासबुकची प्रत जोडायची आहे, झेरॉक्स जोडायची आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि तुमच्या बँकेचा IFSC कोड देखील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि खाली दिनांक, ठिकाण तुमचं टाकायचं आहे. अर्जदाराचं नाव टाकून स्वाक्षरी करून हा जो अर्ज आहे, हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण कार्यालय असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा मग ग्रामपंचायत पातळीवर, पंचायत समिती पातळीवर जर घेत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर आता खाली बघूया, मुख्यमंत्री वयश्री योजना स्वयंघोषणापत्र 1 यामध्ये हे नंबर 1चं स्वयंघोषणापत्र आहे. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. तुमचं सुरुवातीला नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, व्यवसाय, राहणार कुठले, तालुका, जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. सत्यप्रतिज्ञेवर कथन करते की मौजे मजकूर गावचा, शहराचा, कामाचा रहिवासी असून, कायमचा रहिवासी असून माझे नावे मौजे येथे जमीन बाब क्षेत्र नाही. आता हे उत्पन्नाचं आहे. हे जे स्वयंघोषणापत्र आहे हे उत्पन्नासाठीच आहे. तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. तुमचं उत्पन्न 2 लाखाच्या आत असलं पाहिजे, 2 लाखाच्या वर उत्पन्न तुमचं नसलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आपलं स्वयंघोषणापत्र आहे, आता याच्यावरती पहिल्या स्वयंघोषणापत्रावर तुम्हाला नाव टाकायचं आहे, स्वाक्षरी करून दिनांक वगैरे टाकून त्याच ठिकाणी देऊन टाकायचं कागदपत्रासोबत जोडून. त्यानंतर दुसरं जे आहे स्वयंघोषणापत्र हे देखील याच ठिकाणी आहे. आता हे स्वयंघोषणापत्र कशासाठी आहे तर तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी या उपक्रम खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहात. मी मागील 3 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर जे काही समजा 3 वर्षामध्ये तुम्ही या योजनेसाठी किंवा इतर कोणत्याही या ठिकाणी तुम्ही लाभ घेतलेला नाही, म्हणून स्वघोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे 2 नंबरचं. त्यानंतर या ठिकाणी देखील ठिकाण आणि दिनांक टाकून तुम्हाला स्वतःचं नाव टाकून स्वाक्षरी त्या ठिकाणी करून कागदपत्रासोबत जोडून तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आहे, याच्यासोबत नमुना आहे त्याचा. या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती तुमची भरायची आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी त्या ठिकाणी शिक्का वगैरे घेऊन सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. शेवटी तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देखील सांगण्यात आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी सविस्तर सर्व कागदपत्रे पाहू शकता. मी या फाईलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुम्ही त्या ठिकाणून ही जी फाईल आहे ही डाउनलोड करून घ्या, प्रिंट व्यवस्थित काढून घ्या, व्यवस्थित फिलअप करा आणि तुमच्या समाज कल्याण कार्यालय किंवा तहसीलमध्ये म्हणा, नगरपालिकेमध्ये म्हणा, नगर परिषद म्हणा, ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी जर ते तशा प्रकारचे फॉर्म जर घेत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत. तर अत्यंत सोपी अशी माहिती आहे. तुम्हाला एक वेळ ही जी योजना आहे या अंतर्गत 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती DBT मार्फत भेटणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती या फॉर्म मध्ये भरून तुमच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये द्यायची आहे. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल, उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.